आपण एक्सपेरिमेंट नंबर 4 टायट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड HCl अँड स्ट्रॉंग बेस NaOH युझिंग कंडक्टोमीटर. यात आपल्याला ॲपरेटस हा कंडक्टोमीटर यूज होणार आणि एक कंडक्टिव्हिटी सेल. तर आपण हे ब्युरेट आहे, आपण ब्युरेटमध्ये NaOH फिल करूया टिल इट्स अप्पर मिनिस्कस. याला 0 वरती सेट करायचं आहे. तर आता याला आपल्याला 0 वरती सेट करायचं आहे. तुम्ही बघू शकता हे 0 वरती सेट झालंय. तर आपल्याला 25 मेजरिंग सिलेंडर मध्ये 25 ml HCl घ्यायचं आहे आणि त्याला बीकर मध्ये ऍड करायचं आहे. आपण 25 ml HCl ऍड करतोय बीकर मध्ये. तर आता पहिले आपल्याला इलेक्ट्रोड सेलला चांगल्याने क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्याची 0 मध्ये रिडिंग घ्यायची आहे. बघू शकता हे 0 वाली रिडिंग 36 येत आहे. 36 एक्झॅक्ट 36 आली. त्यानंतर आपल्याला 0.5 NaOH HCl मध्ये ऍड करायचं आहे. याला आधी क्लीन करून घ्यायचं आहे चांगल्याने. याच्यात 0.5 NaOH ऍड करायचं. त्याला चांगल्याने स्टीर करून घ्यायचं आणि परत 0.5 वरून रिडिंग घ्यायची. तुम्ही ऑब्झर्व करू शकता हे कमी कमी होत आहे. आता 36 वर होतं, सरळ 25 पॉईंट समथिंग ऑलमोस्ट 26 वरती आलंय. 26.6. आता याला परत चांगल्याने क्लीन करून घ्यायचं आणि परत 0.5 ml NaOH HCl मध्ये ऍड करायचं आहे. टोटल आपण 1 ml NaOH HCl मध्ये ऍड केलंय. 1 ml नंतर आपण परत एकदा रिडिंग घेऊया. तुम्ही बघू शकता परत एकदा त्याची रिडिंग कमी आली आहे. 13.3 आली आहे. बरं 14 ठीक आहे. आपण याला ओव्हरऑल अप्रॉक्स 14 कन्सिडर करू. नंतर परत याला क्लीन करूया. परत 0.5 NaOH HCl मध्ये ऍड करूया. स्टर करून एकदा आणखी रिडिंग घेऊया. 13 आता कमी होते ना. कमीच होते आता. एक पॉइंट येणार 13 पॉइंट किती 13.7 13.7 नाही ते आता वाढत जाणार. 13.7 एक पॉइंट येणार, ती एका पॉइंट पर्यंत कमी कमी होत जाणार आणि परत ते वाढत जाणार. जसे इथले रिडिंग्स बघा, ही 19 पासून म्हणजे ऑलमोस्ट 25 पासून चालू झाली, ही 9 पर्यंत कमी, ऑलमोस्ट 7 पर्यंत कमी झाली आणि परत हे वाढत वाढत 22 पर्यंत गेली. तसंच आपलं याचं रिडिंग पण होणार. परत त्याला क्लीन करायचं, परत 0.5 ऍड करायचं, 0.5 NaOH ऍड करून स्टीर करायचं. आपण आतापर्यंत 2 ml NaOH HCl मध्ये ऍड केलंय. त्याला स्टीर करायचं, परत क्लीन करायचं आणि रिडिंग घ्यायचं. आता बघू शकता रिडिंग्स वाढली आहे याची, 20 वरती गेली आहे. 20.5 ऑलमोस्ट 3 ml ऑफ NaOH आपण HCl मध्ये ऍड करूया. आता आपण 2 ml टाकलाय. आता परत आपण 2 रिडिंग घेऊया. परत 0.5 ml ऍड केलंय, परत क्लीन करायचंय, परत रिडिंग घ्यायची. बघू शकता 28.7. हा चालेल. त्यानंतर परत एक लास्ट रिडिंग घेऊया. याला क्लीन करूया, परत 0.5 ऍड करूया. टोटल आपण 3 ml ऑफ NaOH HCl मध्ये ऍड केलंय. त्याला स्टीर करे आणि परत एकदा रिडिंग घेतली. बघू शकता आपली रिडिंग 32 ऑलमोस्ट 32.5 आली आहे. आपल्या रिडिंग चेक करू शकतो. पहिली रिडिंग 36 आली, मग 26.6, 13.3, मग इथून वाढायला चालू केली. म्हणजे 13.7, 20.5, मग 28.6, मग 32.5.
म्हणजे एक असा पॉइंट येणार तिथे रिडिंग कमी होणार, त्यानंतर परत वाढायला सुरुवात होणार. एक्सपेरिमेंट. आणि याच्याच बेसिसवर आपल्याला ग्राफ ML ऑफ NaOH वर्सेस कंडक्टोमीटर वाला कंडक्टन्स वाला आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. चलो डन.